नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो, मी आज तुमच्या समोर माझी 5व्या क्रमांकाची मी कविता सादर करणार आहे। आणि ही कविता मी पंढरीचे दर्शन आहे ते दर्शन या कवितेमध्ये मी सादर केलेले आहे। आणि जे पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर आहे, या पंढरपुराला चंद्रभागा नदीचा सहवास लाभलेला आहे। आणि या चंद्रभागा नदीमध्ये वारकरी स्नान करून आपलं दुःख क्लेश कसं मिटवती हे सुद्धा या कवितेमध्ये मी सादर केलेलं आहे। आणि ज्या काही दिंड्या 1 ते 1.5 महिने झाल्या पंढरपुराच्या प्रवासाला लागलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मी वर्णन याच्यामध्ये मी केलेलं आहे। आणि हा माझा कविता नसून हा माझा अभंगच मानला तरी चालेल। आणि हा प्रस्तुत अभंग मी तुमच्या सेवेशी सादर करत आहे। माझा हा सुलिखित अभंग आहे। पहा तर, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास, आनंदून जाती विठ्ठलाची नगरी कशी दुमदुमली हो पंढरी, आनंदून जाती विठ्ठलाची नगरी कशी दुमदुमली हो पंढरी। चंद्रभागेच्या पाण्याने स्नान करती वारकरी, चंद्रभागेच्या पाण्याने स्नान करती वारकरी, मनातील दुःख क्लेश वाहून जाती पाण्यामध्ये, मनातील दुःख क्लेश वाहून जाती पाण्यामध्ये। चंद्रभागेचा सहवास जणू विठ्ठलाचा आशीर्वाद, चंद्रभागेचा सहवास जणू विठ्ठलाचा आशीर्वाद, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास। आनंदमय हा सोहळा, आनंदमय हा सोहळा पाहावा डोळे भरूनी, आनंदमय सोहळा पाहावा डोळे भरूनी, विठ्ठल विठ्ठल नामाने दुमदुमली हो पंढरी, विठ्ठल विठ्ठल नामाने दुमदुमली हो पंढरी। वारकऱ्यांचा उत्साह मनमोहक वाटतो, वारकऱ्यांचा उत्साह मनमोहक वाटतो, वारकरी गाती अभंग चंद्रभागेच्या तीरी, वारकरी गाती अभंग चंद्रभागेच्या तीरी। असा हा भक्तिमय सोहळा पाहावा डोळे भरूनी, असा हा भक्तिमय सोहळा पाहावा डोळे भरूनी, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास। विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय दिसे पंढरपूर, विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय दिसे पंढरपूर, जणू वाटते पंढरपूर संताचे आहे माहेरघर, जणू वाटते पंढरपूर संताचे आहे माहेरघर। असे हे तीर्थक्षेत्र, असे हे तीर्थक्षेत्र पाहावे क्षणोक्षणी, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास, आनंदून जाती विठ्ठलाची नगरी, आनंदून जाती विठ्ठलाची नगरी कशी दुमदुमली हो पंढरी, कशी दुमदुमली पंढरी, वाहते चंद्रभागा घेऊनी पंढरीचा सहवास। आणि पहा, या कवितेमध्ये मी ही जी चंद्रभागा नदी आहे पंढरपूरमध्ये वाहणारी आणि विठ्ठलाच्या मंदिराजवळ लाभलेली नदी, ही नदी आपल्या या पात्रामध्ये या भक्ताला कसं सामावून घेते आणि तिचा जो सहवास लाभलेला आहे पंढरपुरास, हे फार महत्त्वाचे क्षेत्र आहे। आणि अनेक वारकरी अनेक वारकरी थोर काही महात्मे हे सारे आपले विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। त्या विठ्ठलाची कविता मी आज आपल्यासमोर सादर केली। याला कदाचित ती आपल्याला आवडली असेल, आणि आवडली असेल तर तिला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।